नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुर्जन. विद्यार्थी मित्रांनो, सध्याच छावा हा चित्रपट सहकुटुंब बघितला. स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास खऱ्या अर्थानं मोठ्या पडद्यावरती दाखवण्याचं धाडस एका मराठी दिग्दर्शकानं केलं आणि विकी कौशल, रश्मिका मंदाना, आशुतोष राणा यासह त्यांच्या असंख्य कलाकारांनी छत्रपती संभाजीराजांचा इतिहास खऱ्या अर्थानं मोठ्या पडद्यावर इतक्या सुंदर पद्धतीनं साकारलेला आहे की तो पाहत असताना त्यांची खरंच करावं तेवढं त्यांच्या अभिनयाचं कौतुक हे कमी वाटतं. ज्या अर्थी हा चित्रपट पाहताना माणूस भावूक होतं, ज्यावेळेला हा इतिहास खऱ्या अर्थानं घडला असेल त्यावेळेला नेमकी काय परिस्थिती असेल याची कल्पनासुद्धा करवत नाही. औरंगजेब दस्तूरखुद्द मुघल बादशहा महाराष्ट्राच्या धर्तीमध्ये येऊन महाराष्ट्रामधीलच स्वराज्य रक्षकाला इतक्या अमानुष पद्धतीनं त्याचा अंत करतो, परंतु त्या औरंगजेबाचा अंतसुद्धा याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये करण्याचं धाडस या मराठ्यांनी दाखवलं. आणि म्हणून आपल्या सर्वांचा गौरवशाली इतिहास आपल्या सर्वांसमोर प्रस्तुत करताना आपल्या सर्वांमध्ये निश्चितच ती उमेद, ती ऊर्जा, तो उत्साह आणि काहीतरी करून दाखवण्याची धडपड, जिज्ञासा आपल्या मनामध्ये निश्चितच ती शक्तीचा संचार होतो. फक्त चित्रपट पाहताना ही ऊर्जा आपल्या अंगी संचारते, तर ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हे स्वतः असतील त्यावेळी त्यांच्यासोबत लढवय्या असलेल्या मावळ्यांमध्ये किती ऊर्जाचा संचार होत असेल ही कल्पना देखील आपल्याला करवत नाही. खऱ्या अर्थानं आपल्यासाठी सुंदर स्वराज्य निर्माण करून छत्रपती शिवाजीराजांनी ही एक मुहूर्त मिळवली आणि आपल्याला दिशा दिली की आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये समोर जाऊ शकतो, कितीही विषम परिस्थिती असताना. मग नंतर छत्रपती संभाजीराजांनी देखील हेच आपल्याला त्यांच्या जीवनचरित्रातून दाखवलं आणि शरीरामधील शेवटचा रक्ताचा थेंब देखील या स्वराज्याच्या संरक्षणासाठी त्यांनी खर्ची घातला, परंतु आपल्या शत्रूसमोर नतमस्तक झाले नाहीत, ते झुकले नाहीत. खऱ्या अर्थानं छत्रपती संभाजीराजांच्या इतिहासामधून, छत्रपती शिवाजीराजे यांच्या इतिहासामधून आपल्याला एक प्रेरणा मिळते, एक उमेद मिळते. ती म्हणजे काय, तर शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहायचं, हार मानायची नाही, कारण की हारता वही है जो मन से हारता है. खऱ्या अर्थानं आपल्या मनानं जर ठरवलं की आम्ही ही लढाई हारलो तर त्या क्षणीच आपला पराभव हा निश्चित असतो. परंतु कुठल्याही लढाईच्या शेवटापर्यंत आपल्या मनामध्ये जर ठाम आत्मविश्वास असेल की नाही मी ही लढाई जिंकणार, तर निश्चितच विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की या संसारामधली कितीही मोठी, कितीही शक्तिशाली ऊर्जा आपल्यासमोर जरी उभी येऊन ठाकली तरीसुद्धा निश्चितच आपला पराभव होणार नाही. आणि हाच इतिहास खऱ्या अर्थानं आपल्याला छावा या चित्रपटाच्या दृष्टिकोनातून पाहायला मिळतो. आणि खरंच सिंहाचा छावा म्हणजे छत्रपती संभाजी राजे होते, यामध्ये काही शंका नाही. आज छत्रपती संभाजीराजे जर असते तर निश्चितच त्यांनी आपल्या सर्व प्रशिक्षणार्थींना हे निश्चित सांगितलं असतं की बाबांनो हे बघा, हा लढा आपल्याला शेवटपर्यंत लढायचा आहे. त्याच्यामागचं कारण कसं आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण आपण अवैधानिक, असंवैधानिक, चुकीची अशी मागणी करू नये राहिलो. आपल्या न्याय हक्कासाठी लढा देणं, आपल्या स्वराज्यासाठी हक्का देणं, आपल्या हक्कांसाठी लढणं हे काहीही चुकीचं नाही आहे. आणि म्हणून तत्कालीन विषम परिस्थितीमध्ये छत्रपती संभाजीराजे यांची साथ सोडून अनेक जण औरंगजेबाला मिळाले. त्यांना असं वाटलं की ही परिस्थिती बदलू शकणार नाही, परंतु इतिहासामध्ये जे औरंगजेबाला जाऊन मिळाले त्यांचा इतिहास या मराठी मायभूमीने लिहिला गेला नाही. त्या इतिहासाची दखल आज जगभरामध्ये घेतली नाही जात. तर निश्चितच त्या ठिकाणी परिस्थितीसमोर न झुकणाऱ्या, परिस्थितीसमोर आपले गुडघे न टेकवणाऱ्या आणि खऱ्या अर्थानं माझ्यामध्ये शक्तीचा संचार ज्यांच्या नाममात्राने आपल्यामध्ये होतो त्या छत्रपती संभाजीराजांनी त्या विषम परिस्थितीमध्ये स्वराज्याची पताका लहरत ठेवली. अगदी तशाच पद्धतीनं तीच उमेद, तोच आशावाद, तीच ऊर्जा निश्चितच आपल्या सर्वांमध्ये छत्रपती संभाजीराजे यांच्या चरित्रामधून येईल आणि आपणसुद्धा आपला हा लढा शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्यामध्ये यश येवो अथवा अपयश हो, परंतु ही लढाई आपण मध्येवर सोडून जायची नाही. हा अत्यंत महत्त्वपूर्ण संदेश मला असं वाटतं की
की छावा या चित्रपटातून मला प्रशिक्षणार्थींसाठी घ्यावासा वाटतो. यावर आपलं काय मत आहे ते आम्हाला नक्की कळवा. जय छत्रपती शिवाजी महाराज, जय छत्रपती संभाजी महाराज, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद.